Next practice is test the performance of sampling circuit for variation in sampling frequency. For variation in sampling frequency means what? We have to vary the frequency signal, sampling frequency signal. So in this practical, what we have to do? We have to perform change in amplitude and time of signal. Okay. So त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, जो जो सिग्नल आपल्याला सॅम्पल करायचा आहे, ठीक आहे, त्या सॅम्पल सिग्नलचं वेगळे फ्रिक्वेन्सीज व्हेरी करायचे आहे. म्हणजे इनपुट सिग्नलची फ्रिक्वेन्सी व्हेरी करायची. इन्क्लुडिंग टू दॅट with the variation of input signal frequency, we have to vary sample carrier frequency. Okay, so in this practical we are going to apply a sine wave as your input signal, and let it be of 1 kilohertz or 2 kilohertz depending upon. ओके, आवाज येतोय का माझा? Yes ma'am. सो कॅरियर सिग्नलची फ्रिक्वेन्सी किती असली पाहिजे? ग्रेटर दॅन ट्वाइस ऑफ डब्ल्यू. डब्ल्यू किती आहे आपला? इनपुट सिग्नलची फ्रिक्वेन्सी. इनपुट सिग्नल म्हणजे काय येणार आहे? साइन वेव्ह येणार आहे. ठीक आहे, साइन वेव्ह 1 किलोहर्ट्ज अजून केला तर ट्वाइस ऑफ किलोहर्ट्ज. जर मी 2 किलोहर्ट्ज कॅरियर फ्रिक्वेन्सी घेतली, 2 किलोहर्ट्ज जर कॅरियर फ्रिक्वेन्सी कन्सिडर केली, तरी काय होऊ शकतं की 1 किलोहर्ट्ज आणि 2 किलोहर्ट्ज मध्ये जो काही डिस्टन्स आहे तो खूप कमी आहे. जर फॉर ट्रान्समिशन, लॉंग डिस्टन्स ट्रान्समिशनच्या दृष्टीने जर विचार केला तर. सो त्याच्याने काय होणार आहे, इथे जे तुम्हाला दिसतंय स्पेक्ट्रम्स ड्रॉ केलेले, ठीक आहे. सो इथे तुम्हाला स्पेक्ट्रम्स दिसत आहेत. या स्पेक्ट्रम मध्ये काय दिसतंय बघा, की तुमचा जो काही सॅम्पलिंग सिग्नल आहे इट शुड बी ग्रेटर दॅन ट्वाइस ऑफ FM. ठीक आहे. सो FM इज नथिंग बट सॅम्पलिंग फ्रिक्वेन्सी and FS is nothing but frequency of your carrier signal. ठीक आहे. सो ग्रेटर दॅन आहे. मध्ये तुम्हाला काय दिसतं? स्पेसिंग दिसते, म्हणजेच काय झाले? गार्ड बँड इन्व्हॉल्व केलेले. सो मला रेंज अशी पाहिजे की दोघांमध्ये एक प्रॉपर गॅप असला पाहिजे, तरच आपण काय करणार आहे? प्रॉपर सॅम्पलिंग होणार आहे. अदरवाईज जर मी ती सॅम्पलिंग फ्रिक्वेन्सी चेंज केली आणि कमी केली किंवा इक्वल्स टू मी इनपुट सिग्नल इतकी केली तर काय होणार आहे? इंटरफेरन्स ऑकर होईल. सो इथे तुम्हाला थर्ड डायग्राम मध्ये इंटरफेरन्स दिसतोय बघा. सो इथे थर्ड डायग्राम मध्ये तुम्हाला काय दिसतंय की ओव्हरलॅपिंग झालेले दिसते. ओव्हरलॅपिंग का झाले? कंडिशन त्यांनी मेन्शन केलेली. काय मेन्शन केलेली आहे? की FS इज लेस दॅन ट्वाइस ऑफ FM. करेक्ट. सो म्हणजेच आपल्याला हेच चेक करायचं आहे. ह्या प्रॅक्टिकल दरम्यान काय चेक करायचं आहे की मी समजा फ्रिक्वेन्सी कमी केली तर काय होऊ शकतं, काय प्रॉब्लेम्स एक्झर्ट होतील.
ओव्हरलॅपिंग कसं होईल, मला प्रॉपर सॅम्पलिंग मिळेल की नाही मिळणार आहे, या सगळ्या ज्या कंडिशन्स आहेत त्या आपल्याला चेक करायच्या आहेत. आणि जे ओव्हरलॅपिंग होतं त्याला आपण म्हणतो अलायझिंग एरर. सो सॅम्पलिंगच्या भाषेत त्याला आपण म्हणतो अलायझिंग एरर. अलायझिंग एरर इज नथिंग बट ओव्हरलॅपिंग ऑफ टू क्लोजली स्पेस्ड फ्रिक्वेन्सी सिग्नल्स. ठीक आहे. सो खाली तुम्हाला इथे सर्किट डायग्राम दिलेली आहे. सो याच्यामध्ये तुम्हाला हे सॅम्पलिंग सर्किट आहे, याच्यामध्ये ऑपरेशनल अँप्लिफायर आपण यूज केलेला आहे. ठीक आहे. पुढे एक स्विच ऍड केलेला आहे. स्विच काम काय करतोय, तो ऑन ऑफ होणार आहे, त्याला आपण पल्स दिलेली. सो इथे दोघांचं काय होणार, मिक्सिंग होणार, नॅचरल सॅम्पलिंग तुम्हाला इथे मिळते. इज नॉर्मल सर्किटरी. याच्याऐवजी मी तुम्हाला जी रेग्युलर सर्किट सांगत असते की तिथे काय असतो, एक सिंगल स्विच यूज करा, एक लिमिटिंग रेजिस्टर घ्या, करंट लिमिटिंग रेजिस्टर, आणि त्याच्या अक्रॉस सिग्नल मिक्स करा तरी चालेल. त्यानंतर सेकंड सर्किटरी जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय मिळतंय, फ्लॅट टॉप सॅम्पलिंग मिळतंय. सो तुम्ही काय करताय, इकडनं जो काही नॅचरल सॅम्पलिंगचा सिग्नल आहे तो अँप्लिफाय करताय, त्याआधी बूस्ट करताय, सिग्नल दिल्यानंतर पुढे कुठे जातोय, टू डी स्विचला तुम्ही गेट पल्स अप्लाय करताय आणि कॅपॅसिटर काय करतोय, होल्ड करतोय सिग्नल. सो कॅपॅसिटर इनिशियली चार्ज होणार, चार्ज झाल्यानंतर ज्यावेळेस हा स्विच ऑन होईल त्यावेळेस तो काय होणार, शॉर्ट होणार. शॉर्ट झाले की तो काय करणार, सिग्नलला होल्ड करणार. ठीक आहे. सो या मानाने सिग्नल होल्डिंग इथे होतंय. सो सॅम्पल अँड होल्डिंग. सो दोन्ही केसमध्ये तुम्हाला काय चेक करायचंय की जर मी ह्या दोघांची फ्रिक्वेन्सी म्हणजे पल्सला अप्लाय केली, कॅरियर फ्रिक्वेन्सी आणि साइन वेव्ह दोन्ही इक्वल ठेवलं तर आउटपुट काय येईल, आणि हा ग्रेटर ठेवला तर आउटपुट काय येईल, म्हणजे कोणत्या टाईपची वेव्हफॉर्म जनरेट होते, नॉइझी सिग्नल जनरेट होतोय, क्लिअर सॅम्पलिंग होतंय की नाही. सो जनरली आपला थिअरम काय सांगतोय, that your carrier signal means pulse must be having higher frequency compared to input signal. So मी 1 किलोहर्ट्झ याची फ्रिक्वेन्सी ठेवली तर मला याच्यापेक्षा 2 किलो म्हणजे मोर दॅन ट्वाइस म्हणजे काय, 2 किलोहर्ट्झ पेक्षा जास्त पाहिजे मला. आयदर मग 4 किलोहर्ट्झ घ्या, 8 किलोहर्ट्झ घ्या, तरच तुमचं काय राहणार आहे, दोघं बँड्स मध्ये किंवा स्पेक्ट्रम मध्ये प्रॉपर स्पेसिंग होईल आणि ते इंटरफेअर होणार नाही. सो ते अवॉइड करण्यासाठी मला फ्रिक्वेन्सी काय असली पाहिजे, ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू ट्वाइस ऑफ FM. इक्वल्स टू जरी झालं तरी काय होणार आहे, देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ interference of signal just because we are transmitting signal at long distance communication. So generally ही आपला मेन मोटो आहे that FS must be greater than twice of FM. तेच आपल्याला काय करायचंय, प्रॅक्टिकल थ्रू बघायचं आहे. सो इथे सर्किटरी त्यांनी मेन्शन केलेली आहे. सो तुम्हाला प्रॉपरली ते समजून घ्यायचं आहे कनेक्शन्स, आणि कनेक्शन समजून घेताना ऍट द सेम टाइम नोट डाऊन पण करून घ्यायचे. ठीक आहे. सेम याच्यामध्ये आपण लास्ट टाइम कनेक्शन केलं ते नॅचरल सॅम्पलिंग सॅम्पलिंगसाठी सेम कनेक्शन आणि सेम सेटअप आहे. प्रॅक्टिकल लागणार फक्त नॅचरल सॅम्पलिंग त्याच्यानंतर DSO किंवा CRO. मॅम तुमचा आवाज काहीच येत नाहीये. आता येतोय का आवाज? येस मॅम, थोडा येतोय. ठीक आहे. याच्या आधीचे जे प्रॅक्टिकल आपण शेवटला परफॉर्म केलं त्याला एक नॅचरल आणि फ्लॅट टॉप सॅम्पलिंगचं आपलं किट आणि CRO वर आपण आउटपुट बघितलं होतं बरोबर. सेम किट आपल्याला यूज करायचं आहे. त्याच्यावर आपण 8 किलोहर्ट्झ फ्रिक्वेन्सी दिली होती. तर इथे आपल्याला या प्रॅक्टिकल सेटअप केल्यानंतर इथे DSO यूज केलं, त्यांनी आपण DSO वर पण बघू शकतो किंवा CRO दोन्हीपैकी. तर याच्यात आपल्याला फक्त फ्रिक्वेन्सी जी आहे ती व्हॅरी करायची. फ्रिक्वेन्सी व्हॅरी करून रिडिंग घ्यायचं आहे. तर हे आपण लास्ट जे प्रॅक्टिकल केलं तेच परत रिवाइज करायचं आहे. त्याच्यामध्ये फक्त फ्रिक्वेन्सी आपण इनपुटची फ्रिक्वेन्सी आहे ती व्हॅरी करणार आहोत. ठीक आहे.
स्क्रीन दिसते का? येस मॅम दिसते. नाही आवाज नाही येते तुमचा.
समजलंय का? हे लास्ट टाइम जे आपण 8 किलो साठी 8 किलो हर्ट्सच्या फ्रिक्वेन्सीसाठी जे कनेक्शन केलेले होते आणि जे रिडिंग जे वेव्ह फॉर्म बघितले सेम आपल्याला 16 किलो हर्ट्स 32 किलो हर्ट्स साठी चेक करायचे म्हणजे डिफरंट फ्रिक्वेन्सीसाठी आपण ते वेव्ह फॉर्म्स जे आहेत ते चेक करणार आहोत. तर ह्या प्रॅक्टिकल मध्ये आपल्याला फ्रिक्वेन्सी चेंज करायची. बरोबर? समजलंय का? कनेक्शन समजलेत? आवाज येत होता व्यवस्थित? मध्ये मध्ये हळू येत होता मॅम आवाज. परत एकदा बघायचंय का? येस मॅम.